तर आता रिझर्व्ह फॉर बॅकलॉग असं रिझल्टवरती का शो अप करतं? भरपूर सारे मुलं त्यांना माहिती नाही की रिझर्व्ह फॉर बॅकलॉग असं रिझल्टवरती का दाखवते. तर तुम्हाला मी A to Z प्रोसेस सांगणार आहे की असं का दाखवते. कारण नवीन मुलं असतात, फर्स्ट इयरला गेले, सेकंड इयरला गेले, काही थर्ड इयरला गेले, तरी हे माहिती नसतं. कारण त्यांच्यासोबत कधी घटना घडलीच नसती की रिझर्व्ह फॉर बॅकलॉग असं रिझल्टवरती यावा. तर हा तुम्हाला A to Z माहिती मी सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण नवीन आले असतील त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे मराठीमध्ये तुम्हाला काही ना काही माहिती भेटत असणार आहे. आणि सेकंड इयरचा रिझल्ट कधी लागणार त्याविषयी सुद्धा आपण आज बोलणार आहे. तर सेकंड इयरचा रिझल्ट वाले जेवढे मुलं असतील शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर आपला रिझल्ट भरपूर सारे मुलं बघत असतात. क्लिअर लागतो की YD लागतो, काही काहींचा बॅक लागतो, काही इयर ड्रॉप पडता. इयर ड्रॉप कशामुळे पडता? कारण क्रिटिकलला 3 सब्जेक्ट जर गेले आणि त्यामधून 2 सब्जेक्ट निघाले आणि 1 सब्जेक्ट जरी राहिला तरी आपला इयर ड्रॉप लागतो. भरपूर सारे मुलं विचारत होते हे सुद्धा की इयर ड्रॉप सर 1 सब्जेक्ट जर राहिला तरी इयर ड्रॉप लागतो का? तर दादा बघ, इयर ड्रॉप तुला लागतो. एक जरी सब्जेक्ट तुझा राहिला, तुझा मेकॅनिक जरी राहिला ना फर्स्ट इयरचा, जो क्रिटिकलला गेला, क्रिटिकलमध्ये जर नाही निघाला तर तू इयर ड्रॉप 100%. कारण कॅरी ऑनची प्रोसेस होती त्यावेळेस, बट आता सध्या नाही आलेली. कॅरी ऑनचा अपडेट आला का तुम्हाला मी सांगेलच. बट आता इथं बघा, आता तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक रिझल्ट दाखवतो. तर आता ह्या रिझल्टमध्ये तुम्ही बघू शकता इथं आता रिझल्ट एक मुलाचा, तर इथं मी दाखवतो. आता बीचा हा रिझल्ट लागलेला आहे. तर इथं काय आलेलं आहे? रिझर्व्ह फॉर बॅकलॉग 40 क्रेडिट टोटल क्रेडिट अर्न केलेले त्यांनी, पास येतो. बट इथं पॉइंटर शो अप नाही करते. त्याचा का शो अप नाही करते ते तुम्हाला सांगतो. कारण हा बीला होता. मग आता हा का शो अप नसेल करत? त्याचं तर पूर्ण इयर क्लिअर असतील. नाही, असं नव्हतं. त्याचा थर्ड इयरचा रिझल्ट आता बघा. थर्ड इयरचा रिझल्ट लागला. थर्ड इयरचा रिझल्ट पहिले त्याचा बॅक होता, 2 सब्जेक्ट त्याचे बॅक होते. तर थर्ड इयरचा रिझल्ट ऑल क्लिअर लागलाय त्याचा. तर 7.45. थर्ड इयरचा इथं पॉइंटर दिसतो आपल्याला. त्याचा थर्ड इयरचा पहिले काय होतं? थर्ड इयरचा रिझल्ट त्याचा बॅक होता. त्यामुळे त्याचा रिझर्व्ह फॉर बॅकलॉग असं तिथे दाखवलं होतं. म्हणजे तुमचा रिझल्ट जर असं दाखवत असेल ना रिझर्व्ह फॉर बॅकलॉग, तर समजून घ्यायचं आपले मागच्या वर्षीचे सब्जेक्ट काहीतरी राहिलेले, त्यामुळे तिथं रिझर्व्ह फॉर बॅकलॉग दाखवते. तसं ते दाखवत नाही. तर लक्षात घ्या. आता त्याचा रिझल्ट इथं ऑल क्लिअर झालेला आहे. मग तिथं अपडेट होईल का रिझल्ट? तर तर नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट बघशाल तर तुमचा रिझल्ट तिथं नक्कीच अपडेट होईल. आणि अपडेटची लिंक नंतर दुसरी येत असते. तर लक्षात घ्या, रिझल्ट आपला अपडेट होत राहतो. रिझल्ट एकदा लागतो पण नंतर परत थोडे पण नॉर्मल चेंज होतं. एवढे पण चेंज नाही होते. काही काहींचा रिझल्ट जर चुकीचा दाखवत असेल तर नंतर तो क्लिअर होतो. तर हे लक्षात घ्या. भरपूर मला माहिती नव्हतं की रिझर्व्ह फॉर बॅकलॉग म्हणजे काय असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल. तुमचे मागचे सब्जेक्ट बॅक असेल त्यामुळे तिथं रिझर्व्ह फॉर बॅकलॉग दाखवतंय. तर आता या मुलाचा पहिले बीचा रिझल्ट का असं दाखवलं? थर्ड इयरचा तर क्लिअर होता, बट थर्ड इयरचा रिझल्ट नंतर लागतो. पहिले बीचा लागतो. मग बीचा रिझल्ट त्याने बघितला तर तिथं रिझर्व्ह फॉर बॅकलॉग दाखवलं. त्यानंतर मग थर्ड इयरचा रिझल्ट आला आणि तिथं मग त्याला पॉइंटर दिसला. म्हणजे त्याचा रिझल्ट ऑल क्लिअर लागलेला आहे, बट फक्त पॉइंटर दिसत नव्हता. कारण थर्ड इयरचे त्याचे सब्जेक्ट बॅक होते, त्यामुळे त्याचा पॉइंटर दिसत नव्हता. तर आता तुम्हाला ही माहिती लक्षात आली असेल. आता पॉईंट कवळूया आपल्या. तर सेकंड इयरचा रिझल्ट का लागत नाही? तर सेकंड इयरचा रिझल्ट तुम्हाला सांगितलं होतं. युनिव्हर्सिटीचा अवघड आहे आपल्या. युनिव्हर्सिटी SPPU तुम्हाला सांगितलेलं आहे. युनिव्हर्सिटी म्हणजे आपली एकदम अवघड. कारण मी सुद्धा चॉक झालेलो आहे. कारण फर्स्ट इयरचा रिझल्ट आता बघायला गेलं तर फर्स्ट इयरचा अजून टाईम आहे. 2024 आणि 2019 पॅटर्न. बट सेकंड इयर 2019चा पॅटर्न रिझल्ट भरपूर सारे मुलं वाट बघते. मुलगी तर नुसती कमेंट करते की रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल. सेकंड इयरचा रिझल्ट म्हणजे इतकी आतुरता आहे. मी अजून अशी आतुरता बघितलेली नाही. मला सुद्धा म्हणजे एवढी आतुरता नव्हती की रिझल्ट कधी लागेल आमचा. कारण एवढं काही नाही. कारण मी B पर्यंत गेलेलो आहे. बट ठीक आहे. तर सेकंड इयरचा रिझल्ट कधी लागेल तुमचा? आता टेंटेटिव्ह डेट मी सांगितलं होतं तुम्हाला. टेंटेटिव्ह डेट जवळपास आपल्या, मला तर असं वाटते ज्या टेंटेटिव्ह डेट मी सांगितलं त्यानुसारच आता SPPU आपली ते शेड्यूल फॉलो करते. म्हणजे पहिले काय करत होती? पहिले ते शेड्यूल फॉलो नव्हतं करीत. जे टाइम टेबल होतं आपलं टेंटेटिव्ह डेटचं ते फॉलो नव्हती करत. बट आता ते टाइम टेबल फॉलो करते. म्हणजे पहिले काय झालं? बीचा रिझल्ट आपल्या इथं काय 1 ते 3 जुलै इथं दिलेलं होतं आपल्याला. 1 ते 3 जुलै इथं आपल्याला टाइम टेबलमध्ये दिलेलं होतं टेंटेटिव्ह डेट. बट आता ती डेट निघून गेली. त्याच्या आधीच आपला रिझल्ट लागला होता बीचा. मग त्याच्यानंतर टीईचा पण त्याच्या आधीच लागला, टेंटेटिव्ह डेटच्या आधीच. बट आता SC साठी का असं होतंय? तर कधी असं होत असतं. कारण तुम्हाला माहिती आता टीईचा रिझल्ट लागला तर टीईच्या रिझल्टमध्ये भरपूर सारे फॉल्ट आलेले. काही काहींचा रिझल्ट लागला, काही काहींचा रिझल्ट डिले झाला, नंतर लागला. तर हा फॉल्ट क्लिअर करण्यासाठी त्यांनी लेट रिझल्ट लावल्याचं ठरवलं असेल. तर लक्षात घ्या, टेन्शन नका घेऊ. तुमचा रिझल्ट टेंटेटिव्ह डेट काय दिलेला आहे? जवळपास 5 ते 7 जुलै. म्हणजे 5 ते 7 जुलैच्या आत तुमचा रिझल्ट लागू शकतो. उद्या सुद्धा तुमचा रिझल्ट नक्की लागू शकतो. पण आज 3 तारीख आहे. आज शक्यतो लागायला पाहिजे होता रिझल्ट. बट ठीक आहे, अजून वाट बघू आपण. टेन्शन नका घेऊ. तुमचा रिझल्ट लवकरच लावण्यात येईल. 35 ते 40 दिवसाच्या आत रिझल्ट नक्कीच लागतो.
आत्ताशी आपले 30 दिवस झाले, लक्षात घ्या, नीट काउंट करा. फक्त 30 डेज झालेले. अजून टेन्शन नका घेऊ. भरपूर सारे मुलं बोलताय रिझल्ट नाही लागत, रिझल्ट नाही लागत. अरे दादा, टेन्शन कशाला घेतोय? रिझल्ट लागणार आहे तुमचा. सेकंड इयरचा रिझल्ट टेन्शन नका घेऊ. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्या वेळेस तुमचा रिझल्ट लागेल 1-2 मिनिटांनी आपला व्हिडिओ नक्की येणार. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की आपला रिझल्ट लागलेला आहे. कारण भरपूर मुलांना नोटिफिकेशन पडत नसता, ग्रुपला जॉईन नसता. तर आता तुम्हाला रिझल्ट लागले आपला व्हिडिओ येणार आहे. तर लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडत असतील. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला तेवढ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय नसतं.